तर आपण बघतोय यावेळेस शनिवार वाड्यामध्ये ज्या ठिकाणी नमाज पठण झालं होतं त्याच ठिकाणी मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन इथं नमाज पठणावरून आंदोलन केलेलं आहे। नमाज पठणावरून मेधा कुलकर्णी आक्रमक झालेले आहेत। शनिवार वाड्यामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं आहे। नमाज पठणाचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर मेधा कुलकर्णी ज्या आहेत त्या या ठिकाणी आंदोलनासाठी दाखल झाल्या। आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अक्षय, काय अधिकची माहिती? निश्चितपणे पुण्यातील शनिवारवाडा एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि या ठिकाणी नमाज पठण होत असेल तर त्याला आम्ही विरोध करू या भावनेने आज सकल हिंदू समाज जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्या ठिकाणी हे सगळं नमाज पठणचा जो कथित नमाज पठणचा जो व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्या ठिकाणी येऊन सकल हिंदू समाजातील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि स्वतः मेधा कुलकर्णी आहेत यांनी या परिसरात गोमूत्र शिंपडून हा सगळा परिसर जो आहे तो स्वच्छ केला आणि प्रतिकात्मक जर आपण बघितलं तर या सगळ्या जो प्रकरण झालेला आहे त्यावर कायदेशीर कारवाई, कठोर कारवाई व्हावी याची मागणी जी आहे ती देखील सकल हिंदू समाजाच्या वतीने जे कार्यकर्ते आहेत, पतित पावन संघटना असेल किंवा इतर संघटना असतील यांनी सुद्धा या मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय नमाज पठणावरून मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि ही थेट दृश्य यावेळेसची कशा पद्धतीने इथं आंदोलन झालेलं आहे। मेधा कुलकर्णी यांनी या नमाज पठणाला जोरदार विरोध केलेला आहे। तर ज्या ठिकाणी नमाज पठण झालं होतं त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेत। पतित पावन संघटना, भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी, हिंदुत्ववादी संघटना इथं आलेल्या आहेत आणि त्यांनी इथं शुद्धीकरण देखील केलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।